नमस्कार, मी डॉक्टर सारिका झुंजारे. मी एक स्त्रीरोगतज्ञ आणि वंध्यत्व तज्ज्ञ आहे. अंकुर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरची मी संचालिका आहे. आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस. वसुबारसाच्या दिवशी गाय वासराच्या अंगी असणारी ममता तसंच प्रसन्नता आपल्या अंगी यावी म्हणून आपण वसुबारस साजरा करत असतो. या दिवाळीच्या पर्वाच्या मी आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देते. फ्लेमिंगो फ्रेमचे संस्थापक डॉक्टर शिवानंद स्वामी सर आणि मराठवाडा भूषण डॉक्टर आणि आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्थान असलेले डॉक्टर पुंडे सर यांनी जणू काही समाज सुधारण्याचा वसाच घेतला आहे आणि त्यांच्या या अमोल कार्यामुळे आम्ही सगळे नांदेडवासीय त्यांचे ऋणीच आहोत. त्यांनी या मोहनावती विचारधन या प्लॅटफॉर्मद्वारे मला आपल्याशी संवाद साधण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. अंकुर सुपर स्पेशालिटी वुमन्स हॉस्पिटल हे 50 बेडेड स्त्रियांचे हॉस्पिटल आहे. यामध्ये माझे सहकारी डॉक्टर दिनेश प्रतापवार, डॉक्टर नामदेव भुरे, डॉक्टर संपदा बोकारे आणि डॉक्टर वैशाली पातावार, डॉक्टर मैथिली एकलरे, डॉक्टर शंकर चव्हाण या सगळ्या निष्णात स्त्रीरोग तज्ज्ञांची एक टीम आहे. त्यामुळे नांदेड परिसरातील स्त्रीरोगावरील सर्व उपायांसाठी नांदेड हॉस्पिटलचे नाव सगळ्यांनाच माहिती आहे. नांदेड या रुग्णालयामध्ये स्त्रीरोग रुग्णालयामध्ये टेस्ट ट्यूब बेबीसारखी अति प्रगत सुविधा उपलब्ध आहे. तसेच दुर्बिणीच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, अति जोखमीच्या प्रसूती आणि वेदनारहित प्रसूती या सगळ्या ज्या काही स्त्रियांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सेवा उपलब्ध आहेत आणि एक निष्णात टीम असल्यामुळे सर्व काही अडचणीच्या स्त्रियांना वेळोवेळी अंकुर हॉस्पिटलची मदतच होते. आपल्याला बाळ व्हावे असे प्रत्येक दाम्पत्याचे स्वप्न असते आणि काहींचे ते सहज साध्य देखील होते, परंतु खूप प्रयत्न करून पण काही घरांमध्ये पाळणा हलत नाही. त्यावेळी त्यांना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. आमच्याकडे जेव्हा हे दाम्पत्य येतात तेव्हा ते इतर काही रुग्णांपेक्षा अगदी वेगळे असतात. वेगळे याच्यासाठी की वंध्यत्वांच्या दाम्पत्यासोबत सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक आणि एक मानसिक देखील इन्व्हॉल्वमेंट असते. त्यांना अपेक्षा आणि आशा यांचं कुठेतरी दडपण असते. तसेच शास्त्रीय माहिती, वंध्यत्वाच्या उपचारांबद्दल, तपासणींबद्दल काहीही शास्त्रीय माहिती नसते. तसेच मला हा खर्च झेपेल का, अजून माझ्यात काही कमतरता आहे का, याचं कुठेतरी मनावर दडपण असते. त्यामुळे आम्हा वंध्यत्व तज्ज्ञांसमोर हा सगळा मानसिक सामाजिक गुंता हळूवारपणे नकळत सोडवत उपचार करण्याची ही वेगळी कसोटी असते. परंतु बऱ्याचदा धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा पेशंटला आम्ही पुरेसा संवाद उपलब्ध करून देऊ शकत नाही. या संवादांची त्यांना फार गरज असते. त्यासाठीच आई मी होणार हे पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक म्हणजे वंध्यत्व दाम्पत्यांसाठी एक वेगळा प्लॅटफॉर्मच आहे. या पुस्तकामध्ये याचा मी एक दर्शनी भाग तुम्हाला दाखवत आहे. हे आपल्या मातृभाषेमध्ये लिहिलेलं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये सहज आणि सोप्या भाषेत वंध्यत्व दाम्पत्यांना समजेल असं नैसर्गिक गर्भधारणा कशी होते, वंध्यत्व दाम्पत्यांनी आहार कसा घ्यावा, त्यांचं दिनक्रम कसा असावा, तसेच आधुनिक वंध्यत्वाचे उपचार आणि त्यांचे जे काही तपासण्या असतात त्याच्याबद्दलचे सर्व समज, गैरसमज आणि फायदे तोटे याच्यात मराठी भाषेमध्ये पूर्णपणे मुद्देसूद मांडलेले आहेत. मी या पुस्तकाची लेखिका आहे, परंतु मी नम्रपणे तुम्हाला हे सांगू इच्छिते की हा पुस्तक म्हणजे डॉक्टर आणि वंध्यत्व दाम्पत्य यांना जोडणारा एक दुवाच आहे. तसेच मला तर असं वाटतं की वंध्यत्वाच्या यशामधली ही पहिली पायरी आहे. आता वंध्यत्व म्हणजे नेमकं काय? वंध्यत्व म्हणजे काय? गर्भधारणा न होणे. साधारणतः 1 वर्ष
स्त्री पुरुष एकत्र राहिले की तर त्यांना एक 80% गर्भधारणा होण्याचा चान्स असतो किंवा गर्भधारणा होण्याचं प्रमाण हे 80% असतं. त्यामुळे साधारणतः 1 वर्ष गर्भधारणा राहिली नाही तर आम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा असे सांगतो. पण समजा स्त्रीचे वय हे 35 वर्षापेक्षा जास्त असेल तर लग्नानंतर 6 महिन्यातच डॉक्टरांशी संपर्क साधावा. आता नैसर्गिक गर्भधारणा होते कशी? साधारणतः पाळीच्या ज्या स्त्रियांची मासिक पाळी ही नियमित आहे, नियमित म्हणजे 28 ते 30 दिवसाची आहे, अशा स्त्रियांमध्ये साधारणतः 14व्या दिवशी बीजांडातून बीज बाहेर पडतं, गर्भबीज बाहेर पडतं आणि ते गर्भनलिकेमध्ये येतं. त्यावेळेलाच जर शरीर संबंध आला तर गर्भ राहण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे साधारणतः सर्व वंध्यत्व दाम्पत्यांनी पाळीच्या 12व्या दिवसापासून 17व्या दिवसापर्यंत शरीर संबंध ठेवणे अत्यंत गरजेचे असतात. हे जे स्त्री पुरुष किंवा जे नवरा बायको वेगवेगळ्या शहरामध्ये राहतात त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. पाळीच्या 12व्या दिवसापासून 17व्या दिवसापर्यंत त्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आता वंध्यत्वाचे नेमके आपण विभाजन केले तर त्याची कारणे काय? तर वंध्यत्व हे 30% प्रमाण जे आहे ते स्त्रीमधल्या उणिवांमुळे होते, तर 30% पुरुषातल्या उणिवांमुळे होते आणि 10% दोघांच्या पण उणिवांमुळे होते. याचा अर्थ काय की एकटी स्त्री वंध्यत्वासाठी जबाबदार नाही आहे, पण आपल्या समाजामध्ये पुरुषाच्या तपासणीबाबत किंवा उपचारांबद्दल थोडीशी उदासीनता आढळते. त्यामुळे मी या प्लॅटफॉर्मद्वारे हे सूचित करू इच्छिते की स्त्री आणि पुरुष या दोघांचे पण उपचार आणि तपासण्या कराव्या. तसं बघायला गेलं तर पुरुषाची तपासणी अतिशय सोपी, साधी आणि कमी खर्चाची आहे. त्यामुळे पुरुषाच्या तपासणी पहिल्या व्हिजिटमध्येच किंवा तुमच्या डॉक्टरांबरोबरच्या पहिल्या भेटीमध्येच तुम्ही पुरुषाची तपासणी करायला पाहिजे आणि उपचार आणि ट्रीटमेंटबद्दल जी पुरुषांमध्ये उदासीनता आहे ती घालवली पाहिजे. कारण पुरुष आणि स्त्री हे दोघं पण वंध्यत्वासाठी सारख्याच प्रमाणात जबाबदार आहेत. आता आपण बघूयात की वंध्यत्वासाठी तपासण्या कोणत्या असतात. आता डॉक्टर तुम्ही गेल्यानंतर एक साधारणतः तुमची हिस्ट्री घेतात. हिस्ट्री म्हणजे तुमची माहिती घेतात. साधारणतः वय किती, स्त्रीचे किती वर्ष झाले लग्नाला, काय सवयी आहेत, हे सगळी माहिती घेतात. त्यावरून एक ते आराखडा बांधतात आणि त्यानंतर ते ठरवतात की तुमच्या कोणत्या तपासण्या करायच्या. साधारणतः कमी खर्चाच्या, कमी त्रासाच्या तपासण्या सुरुवातीला केल्या जातात. जसे काही योनिमार्गातनं सोनोग्राफी आहे, रक्ताच्या काही तपासण्या आहेत, हार्मोन्सच्या तपासण्या असतात, नळ्यांच्या तपासण्या असतात, पुरुषाच्या शुक्राणूची तपासणी असते. ह्या अतिशय प्रायमरी किंवा बेसिक तपासण्या सुरुवातीला केल्या जातात. गरज भासल्यास दुर्बिणीची तपासणी केली जाते. आमच्या भाषेमध्ये त्याला लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी किंवा दुर्बिणीची तपासणी असे म्हटले जाते. लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी ही इन्फर्टिलिटीमध्ये किंवा वंध्यत्वामध्ये गोल्ड स्टँडर्ड तपासणी असे म्हटले जाते. यामध्ये पोटामध्ये एक दुर्बीण टाकली जाते आणि गर्भपिशवीमध्ये एक दुर्बीण टाकतात आणि गर्भपिशवीचा नळा, अंडाशय याचा सगळा आढावा घेतला जातो. जसे काही परिपूर्ण स्त्रीची तपासणी होते आणि जर त्यात काही दोष आढळले तर त्याच सेटिंगमध्ये आपण ते दोष काढू शकतो. जसे ट्यूब बंद असतील, गर्भनळ्या बंद असतील तर त्या नळ्या आपण उघडतो. समजा गर्भनळ्या चिटकलेल्या असतील तर त्या सोडवण्यात येतात. अंडाशयाला सूज असेल, PCOD आपण म्हणतो, तर अंडाशयाला शेक दिला जातो. ह्या सगळ्या याची ट्रीटमेंट प्लस म्हणजे डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट म्हणजे निदान आणि उपचार हे एकाच तपासणीमध्ये होते. बऱ्याच वंध्यत्व दाम्पत्याचा असा गैरसमज असतो की दुर्बिणीची तपासणी केल्यानंतर अजिबात गर्भ राहत नाही, पण हा अतिशय चुकीचा समज आहे. दुर्बिणीची तपासणी ही आपल्याला मिळालेलं एक वरदानच आहे. दुसरी, एकदा तपासणी झाली की त्या तपासणीवरनं एक अंदाज बांधला जातो आणि
उपचाराची दिशा ठरते. म्हणजे काय अडचण आहे त्याप्रमाणे उपचार कोणता करावा हे ठरतं. उपचारांमध्ये पण प्राथमिक उपचार असतात आणि प्रगत उपचार असतात. प्राथमिक उपचार पद्धती ह्या सगळ्या वंध्यत्व रुग्णांसाठी किंवा वंध्यत्व दाम्पत्यासाठी आवश्यक असतात. बऱ्याचदा अनेक वंध्यत्व दाम्पत्यांना प्राथमिक उपचार हेच ट्रीटमेंट ठरते आणि त्यातच यश मिळते, कारण आपल्या दैनंदिन जीवनातल्या काही अडचणींमुळेच वंध्यत्व असू शकते. आता या प्राथमिक उपचार पद्धतीमध्ये काय काय येते? सगळ्यात पहिले आहे की आहार. बऱ्याचदा काही विटॅमिन्सची किंवा खनिजांच्या डिफिशियन्सीमुळे किंवा कमतरतेमुळे दिवस राहत नाही किंवा गर्भधारणा होत नाही, जसे काही विटॅमिन D3, विटॅमिन B12, फोलिक ॲसिड, झिंक यांच्या डिफिशियन्सीमुळे गर्भधारणा होत नाही. त्याच्यामुळे या सगळ्यांचं आपल्या जेवणामध्ये प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. जसे काही आपण म्हणूयात अक्रोड, जवसाच्या बिया, डाळी, मसूरची डाळ, हिरव्या पालेभाज्या, पिवळ्या सालीची फळं, ह्याचं सगळ्याचं दूध, दुधासारखे पदार्थ, या सगळ्या गोष्टींचा तुमच्या जेवणामध्ये समावेश करायला हवा. तसेच तुमचे वजन समजा जास्त अधिक किंवा कमी असेल तर वजन नियंत्रित करायला पाहिजे. त्यासाठी वाटल्यास तर एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या. तुम्ही वजन नियंत्रित करण्यासाठी आहार आणि व्यायाम याच्यावर मुख्यतः लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कोणत्याही गोळ्यांनी वजन कमी किंवा जास्त होत नसते, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तसेच धूम्रपान, मद्यपान आणि तंबाखू सेवन हे अतिशय हानिकारक आहे. तुमच्या शरीराला तर आहेच, पण या सगळ्या व्यसनांमुळे स्त्रीबीजे आणि शुक्राणू यांच्या गुणवत्तेवर अतिशय परिणाम होतो आणि तुमचं गर्भधारणेचं प्रमाण कमी होते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये पती पत्नी एकमेकांना पुरेसा वेळ देखील देऊ शकत नाही. त्याच्यामुळे पती पत्नींनी एकमेकांना पुरेसा वेळ देणे, तसेच एक सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या नात्यामध्ये ठेवणे, दोघांनी काही वेळ एकमेकांसोबत घालवणे हे खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा काहीही कारण नसताना, म्हणजे आपण जे तपासण्या करतो त्याच्यामध्ये काहीही कारण नाही, सगळ्या तपासण्या नॉर्मल आहे, पण दाम्पत्याला गर्भधारणा होत नाही, याच्यामध्ये बऱ्याचदा मानसिक कारण असू शकतं. त्याच्यामुळे मानसिक स्वास्थ्य जपणे हे अत्यंत आवश्यक आहे. मानसिक अनस्टॅबिलिटी जर असेल तर तुमच्या हार्मोन्समध्ये थोडे बदल होतात आणि त्यामुळे गर्भधारणा होऊ शकत नाही. घरातल्या मोठ्या मंडळींचा या मानसिक संतुलनामध्ये खूप मोठा रोल आहे. घरातल्या मोठ्या मंडळींनी जर वांधत्व असलेल्या दाम्पत्याला नीट समजावून घेतलं, त्यांचा दुःख थोड्याफार प्रमाणात कमी होते आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला खूप लवकर यश मिळते. तर हे झालं प्राथमिक उपचार पद्धती. आता प्रगत उपचार पद्धती म्हणजे कोणत्या? प्रगत उपचार पद्धतीमध्ये सर्वप्रथम येते की आपण काही गोळ्या औषधं देऊन स्त्रीबीज तयार करतो. स्त्रीबीज तयार झाल्यानंतर आपण दाम्पत्याला शारीरिक संबंध ठेवायला सांगतो आणि त्याच्यानंतर नॅचरल जी प्रेग्नन्सी राहते ही पहिली टप्पा असतो. याच्यामध्ये आपण नियमित फॉलिक्युलर स्टडी करतो, जी आतून योनी मार्गातून करायची तपासणी असते. त्याप्रमाणे स्त्रीबीज बनतं आहे, फुटते आहे, कधी संबंध ठेवायला पाहिजे याची आपल्याला कल्पना येते. हा पहिला टप्पा एक साधारणतः 3 ते 6 महिने केल्यानंतर समजा यश आले नाही तर आपण पुढच्या टप्प्यामध्ये जातो. तो आहे IUI. IUI म्हणजे काय? स्त्रीबीज बनण्यासाठी आपण काही गोळ्या, इंजेक्शन्स देतो, स्त्रीबीज बनवतो आणि स्त्रीबीज फुटण्याच्या वेळेला आपण एक बारीक नळीद्वारे किंवा IUI कॅथेटर म्हणतो आम्ही त्याला, शुक्राणू स्वच्छ करून किंवा अतिजलद शुक्राणू जे काही असतात ते निवडून त्याच्यामध्ये एक मीडिया म्हणून आम्ही टाकत असतो, औषध असतं ते. त्याच्याने काय होतं, अतिजलद शुक्राणू आपण वेगळे करतो आणि ते आपण गर्भपिशवीमध्ये सोडतो. त्यामुळे काय होतं की बीज जे निघतं स्त्रीबीज त्याच्याजवळ शुक्राणू गेल्यामुळे प्रेग्नन्सी राहण्याचे किंवा गर्भधारणा होण्याचे प्रमाण बऱ्यापैकी वाढते.
फक्त IUI तुमच्या नळ्या ह्या कार्यरत असल्या पाहिजे. नळ्या जर बंद असतील, गर्भनळ्या बंद असतील तर IUIचा उपयोग होत नाही. पुढची जी ट्रीटमेंट आहे ती म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी. त्याला आमच्या भाषेत इन विट्रो फर्टिलायझेशन असं आम्ही म्हणतो. इन विट्रो म्हणजे याचा अर्थ काय आहे की शरीराच्या बाहेर आपण स्त्री बीज काढतो. म्हणजे त्या स्त्रीला आपण थोडेसे अधिक इंजेक्शन्स, गोळ्या देऊन नेहमीपेक्षा जास्त स्त्रीबीज बनवतो. ते शरीरातनं बाहेर काढतो आणि शुक्राणू आणि स्त्रीबीज हे यांचं बाहेरच मिलन घडवून आपण गर्भ किंवा एम्ब्रिओ बनवतो आणि हा एम्ब्रिओ आपण गर्भपिशवीमध्ये सोडतो. या सगळ्या क्रियेमुळे गर्भ राहण्याचे प्रमाण वाढते. फक्त एक गोष्ट म्हणजे मला सांगावीशी वाटते, टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया ही सुद्धा 100% गवाही नाही. का गवाही नाही? कारण आपण निसर्गाला कॉपी करण्याचा प्रयत्न करतोय. अजून पण शास्त्र एवढं प्रगत झालं नाही की आपण सगळ्या गोष्टी निसर्गाची कॉपी करू शकतो. जसे काही आहे की निसर्गाशी आपण अजून बऱ्याचशा गोष्टी आहे की ज्या शास्त्राने अजून शोधल्याच नाही आहे किंवा ज्या आपल्याला माहितीच नाही आहे. त्यामुळे जगातले जे प्रगत टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आहे, अमेरिकेतलं जगातलं एक सगळ्यात प्रगत टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आहे, त्याचे पण सक्सेस रेट एक 60 ते 70% आहे. आमच्याकडचा पेशंट सगळं घरदार विकून येतो, टेस्ट ट्यूब बेबी करा आणि आम्हाला 100% बाळ पाहिजे. जेव्हा आम्ही त्यांना ही रिअल फॅक्ट समजावून सांगतो तेव्हा त्यांना असं वाटतं की नाही, हे काहीतरी चुकीचं सांगताय. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना विचार करून घ्यायला पाहिजे. आपल्याकडे टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे सगळ्याच ह्या ज्या काही प्रणाली आहेत त्याच्याबद्दल खूप गैरसमज देखील आहे. सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे की याद्वारे जे बाळ होतं IUI, टेस्ट ट्यूब बेबी किंवा गर्भ वाढण्याच्या गोळ्या घेऊन ते बाळ हे कृत्रिम असतं किंवा नैसर्गिक नसतं, व्यंग असलेलं असतं. असे काही नसते. जगातली जी पहिली टेस्ट ट्यूब बेबी आहे लुईस ब्राउन, ती आता 50 वर्षाची आहे आणि तिला स्वतः 2 अतिशय हेल्दी किंवा सशक्त बाळ आहेत जे तिला नॅचरली राहिलेले आहेत आणि तिच्या नॅचरल डिलिव्हरी झाल्या. याच्यापेक्षा जास्त स्पष्टीकरण काहीच नसावे किंवा याच्यापेक्षा जास्त प्रूफ कोणताच नसावा. अजून एक खूप मोठा गैरसमज आहे तो म्हणजे की ह्या टेस्ट ट्यूब बेबीमध्ये IUI दुसऱ्याचे शुक्राणू, दुसऱ्याचे स्त्रीबीज वापरले जाते. ॲक्च्युली डॉक्टर्स हे सगळ्यात गोष्टी तुम्हाला समजावून सांगतात. खूप कमी प्रमाणामध्ये ज्यांचं नैसर्गिकच स्त्रीबीज नसतं किंवा शुक्राणू नसतात अशा पेशंटमध्ये फक्त आपण जसं आपण रक्तपेढीतनं रक्त घेतो जेव्हा गरज असेल तेव्हा, त्याप्रमाणे याच्या काही पेढ्या असतात त्याच्यातनं आपण शुक्राणू किंवा स्त्रीबीज घेऊ शकतो. पण हे सगळं पेशंट आणि म्हणजे दोन्ही दाम्पत्याची पूर्ण संमतीशिवाय डॉक्टर काहीही करत नाही. पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये हे त्या स्त्रीचे आणि पुरुषाचेच स्त्रीबीज आणि शुक्राणू घेतले जातात. डॉक्टर तुमच्या माहितीशिवाय किंवा तुमच्या परवानगीशिवाय परस्पर कोणताही निर्णय घेत नाही. अजून एक गैरसमज किंवा आपल्या भागामध्ये असं दिसतं की टेस्ट ट्यूब बेबी समजा नळ्या पूर्ण खराब आहेत, आपण त्या स्त्रीला टेस्ट ट्यूब बेबीची प्रक्रिया सांगितली तर ते एक 10 वर्षानंतर येणार आपल्याकडे आणि म्हणणार की 10 वर्षानंतर, कारण टेस्ट ट्यूब बेबीचं माझं वय नाही. ॲक्च्युली कसं असतं, टेस्ट ट्यूब बेबी किंवा कोणतीही वंध्यत्वाची उपचार प्रणाली हे खूप साऱ्या गोष्टींवर अवलंबून असते. त्यात सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे स्त्रीचं वय. जसं स्त्रीचं वय वाढतं तसं तुमच्या स्त्रीबीजाची गुणवत्ता कमी कमी होत जाते. त्याच्यामुळे जर गरज असल्यास कमी वयात पण काही स्त्रियांना हा प्रगत पर्याय स्वीकारावा लागू शकतो. तर तुम्ही जितक्या कमी वयात करणार तितकं तुम्हाला यश किंवा सक्सेस रेट जास्त प्रमाणात येणार. तसेच काही वेळेला आर्थिक अडचणींमुळे म्हणा किंवा निसर्गतः काही कमतरतेमुळे या सगळ्या थोड्याशा महाग प्रक्रिया नाही करू शकत. त्यावेळेला दत्तक बाळ घेणे हा अतिशय उत्तम पर्याय असू शकतो. दत्तक बाळ आपल्याला कशासाठी हवं असतं? आपल्याला आनंद मिळावा असं म्हणून.
तर दत्तक बाळ असलं तर त्याने तुम्हाला आनंद मिळणार नाही का? आता आपल्या घरात आपण एक नवीन गाडी किंवा नवीन घर घेतलं, त्या निर्जीव गोष्टींचा सुद्धा आपल्याला लळा लागतो. आपल्याला माझी गाडी, माझं घर असं आपण म्हणतो. ते बाळ तर किती निरागस असतं, त्याचा नळा 100% तुम्हाला लागणारच. आणि आपल्याकडे श्रीकृष्णाचं आपण लहानपणापासून ऐकत आलो. श्रीकृष्ण आणि यशोदा यांचं दत्तक हे दत्तकाचंच एक उदाहरण आहे. आपल्या भारत सरकारने साधारणतः एक 3-4 वर्षापासून कारा ही वेबसाईट सुरू केली आहे. ही वेबसाईट जी आहे ही स्त्री महिला बाल कल्याण या मंत्रालयाच्या अंतर्गत येते. या वेबसाईटमध्ये तुम्हाला तुमची माहिती आणि तुमचे काही चॉईसेस असतात ते तुम्हाला भरून द्यायचे असतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला बाळ दत्तक मिळते. ही पूर्णतः सेंट्रली किंवा आपण म्हणूयात की देशात होणारी प्रक्रिया आहे. यात कोणताही गरीब श्रीमंत, मोठा छोटा असा कोणताही भेद नसतो. तुमच्या सिरियल नंबर जसं तुम्ही रजिस्टर केलं तसं तुम्हाला सिरियल नंबर मिळतो आणि त्या सिरियल नंबरप्रमाणे तुम्हाला बाळ मिळतं. त्यामुळे ह्या वेबसाईटचा फायदा घेणे खूप गरजेचं आहे. आज जग कितीही प्रगत झालं तरी आपण निसर्गावर मात्र मात करू शकत नाही. स्त्रीचे जे काही स्त्रीबीजे आहेत ते कमकुवत होणारच. जसं वय वाढणार तसं स्त्रीचं गर्भाशय हे कमजोर होणारच. त्यामुळे स्त्रीचे शिक्षण, करिअर हे जरी महत्त्वाचे असले तरी गर्भधारणाचे एक ठराविक वय असते. त्यामुळे पहिलं बाळ साधारणतः शक्य असेल तर 30 वर्षाच्या आतच होऊ द्या. त्यानंतर थोड्याशा अडचणी यायला सुरुवात होतात. इवन दुसऱ्या बाळाचा विचार करताना खूप उशिरा करू नका किंवा मला असं म्हणायचं की पहिल्या बाळा झाल्यानंतरच दुसऱ्या बद्दलचा तुमचा जो काही निर्णय असेल तो ठरवा. तुम्हाला खूप दिवसांनी दुसरं बाळ हवे असेल किंवा तुम्हाला लगेच नको असेल तर योग्य गर्भनिरोधक साधनांचा वापर करा. किंवा कारण काय होतं की बऱ्याचदा समजा योगायोगाने गर्भधारणा झाली दुसऱ्या बाळाच्या वेळेला, तेव्हा तुमची मानसिक स्थिती नसते आणि गर्भपाताचा निर्णय घेतला जातो. कितीही तुम्ही काळजी घेऊन गर्भपात जरी केला तरी काही प्रमाणात गर्भपातानंतर वंध्यत्व येण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो निसर्गाने मिळालेल्या नॅचरल प्रेग्नन्सीला नाकारू नका. कारण आपण कारणं काय देतो गर्भपातासाठी की माझं पहिलं बाळ लहान आहे किंवा माझी आर्थिक परिस्थिती बरोबर नाही, घरी मोठं नाही, हे सगळे छोटे छोटे कारणं असतात. ते म्हणजे त्याचं आपण ॲडजस्ट करू शकतो. पण त्याच्यामुळे गर्भपाताचा खूप विचार करून करा आणि पहिल्या बाळानंतर दुसऱ्या बाळाचा तुमचा जो काही निर्णय असेल तो निश्चित आणि फर्मपणे ठरवा. आपल्या संवादाचा शेवट मी 2 उदाहरणे देऊन करू इच्छिते. एक साधारणतः 2 वर्षापूर्वी माझ्याकडे एक दाम्पत्य आलं. श्री ओम आणि सौ शिवकांत. ॲक्च्युली त्यांचं वय होतं माझ्याकडे जेव्हा ते आले तेव्हा शिवकांताचं वय होतं 53 वर्ष. त्यांचं दुसरं नाव होतं कुसुम. त्यांचं वय होतं 53 वर्ष आणि श्रीयुत ओम यांचं वय होतं 57 वर्ष. त्यांनी आत्तापर्यंत म्हणजे माझ्याकडे येईपर्यंत त्यांनी जवळपास 13 वेळेला वेगवेगळ्या सेंटरमध्ये, अतिशय प्रगत सेंटरमध्ये IVFची प्रक्रिया केली होती, पण त्यांना यश आलं नव्हतं. कुसुम यांना रक्तदाबाचा आणि शुगरचा त्रास होता. त्यामुळे ही अतिशय हाय रिस्क प्रेग्नन्सी होत होती. म्हणून मी त्यांना दत्तक घेण्याचा निर्णय सांगितला किंवा ॲडवाईस केला. परंतु कुसुम या खूप ठाम होत्या. त्यांचं म्हणणं होतं की मला एक शेवटचा पर्याय करायचा. ॲक्च्युली त्यांच्या एका पेशंटने आमच्याकडे त्यांना पाठवलं होतं आणि काय आश्चर्य की त्यांना त्या ट्रीटमेंटमध्ये जुळे बाळ झाले आणि ते दोन्ही बाळ अतिशय पूर्ण दिवसाचे व्यवस्थित होऊन त्या घरी गेले. ह्या कुसुमताईंनी मला एक नवीन शब्द किंवा नवीन जाणीव करून दिली, तर म्हणजे आशा. त्यांचा दृढ निश्चय आणि आशा या जोरावरच त्यांना ते बाळ झालं. दुसरं एक उदाहरण मी देऊ इच्छिते. डॉक्टर मंजुषा.
डॉक्टर मंजुषा यांना लग्नाला 7 वर्ष झाले होते. त्यांनी टेस्ट ट्यूब बेबीचा बरेच प्रयत्न केल्यानंतर दिवस न राहिल्यामुळे त्यांनी टेस्ट ट्यूब बेबीचा पर्याय स्वीकारला. टेस्ट ट्यूब बेबीच्या पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आलं. त्यानंतर त्यांनी बाळ दत्तक घेण्याचे ठरवले. आज त्यांचं बाळ 2 वर्षाचं आहे. कारागृह त्यांनी बाळ दत्तक घेतलं. हे आपण अतिशय 2 विरुद्ध केसेस बघितल्या. म्हणजे ज्या डॉक्टर मंजुषा होत्या त्या स्वतः एक स्त्रीरोग तज्ज्ञ होत्या. त्यांचं वय 30 वर्ष होते आणि आर्थिक सुबत्ता होतीच त्यांच्याकडे, म्हणजे आर्थिक अडचण काहीच नव्हती. तरी देखील त्यांनी दत्तक विधानाचा अवलंब केला. तर कुसुम हे त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्या आणि त्यांना यश मिळालं. या दोन्ही केसेसमध्ये दोन्ही विरुद्ध निर्णय घेऊन दोन्ही कुटुंब आज खूप खुश आहे. म्हणूनच मला असं सांगावंसं वाटतं, जो काही तुमचा निर्णय आहे तो अत्यंत सकारात्मक विचार करून सगळ्या कुटुंबाने एकत्र बसून जे काही निर्णय असेल तो फर्मपणे घेणे आवश्यक आहे. पती पत्नी जर समजा प्रगल्भ असतील तर बाळाशिवाय सुद्धा ते आयुष्य अतिशय आनंदात घालवू शकतात. त्यामुळे आपल्याला जगणे पण सहज होते. त्यामुळे ह्या गोष्टीचा अतिशय ताण न घेता आपण आयुष्य पुढे जाणे गरजेचं आहे. वंध्यत्व बाधित जे काही दाम्पत्य असतं त्यांना मानसिक आधार देण्याची खूप मोठी गरज असते. कारण आपल्या समाजात कोणीच त्यांना मानसिक आधार देत नाही. तुम्ही इमॅजिन करा, एखाद्या समारंभात किंवा त्या स्त्रीला कुठेच बोलवले जात नाही. आता बऱ्यापैकी ह्या गोष्टी कमी झाल्या आहेत, पण तरी गावाकडे सगळीकडे ह्या गोष्टी होतातच. कळत नकळत त्यांना दुखवले जाते. आम्ही तर अशा केसेस बघितल्या आहेत की तिला घरात तिच्या जावेच्या दीराच्या मुलांना हात लावू दिला जात नाही. म्हणजे ही किती माणुसकीला काळीमा फासण्याची गोष्ट आहे. त्याच्यामुळे वंध्यत्व रुग्णांना मानसिक आधार मिळावा याच्यासाठी आम्ही कार्यरत करतच आहोत. पण या माध्यमातून मला तुम्हाला सगळ्यांना हेच अपील करायचं आहे की त्यांना सगळ्यात जास्त मानसिक आधाराची गरज असते आणि तो तुम्ही सगळ्यांनी त्यांना पुरवावा. घरातली ज्येष्ठ मंडळी विशेष करून यांनी मध्यमवर्गीय मार्ग काढणे खूप गरजेचं असतं. दोष पुरुषाचा आहे का स्त्रीचा आहे यात भांडण न करता किंवा त्यात काही फरक पडत नाही. कारण काय आहे की जे बाळ येणारं आहे ते पूर्ण कुटुंबाला हवे आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आपला एनर्जी न वेस्ट करता मध्यम मार्ग काढून व्यवस्थित वंध्यत्व दाम्पत्याला सांभाळून घेऊन घरातील ज्येष्ठांनी सुद्धा भूमिका घेतली पाहिजे. आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये अनेक दाम्पत्यांना अपत्यप्राप्तीचा आनंद मिळाला आहे. बाळ होण्याचे स्वप्न हे प्रत्येक दाम्पत्याचे स्वप्न साकार हो अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करते. दाम्पत्याने एकत्र बसून कुटुंबासोबत सामंजस्याने निर्णय घ्यावा आणि वाटचाल करावी, आनंदी राहावे. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. हे जे दिवाळी पर्व आहे मौनावती विचारधरणीचे, हे 5 दिवस वेगवेगळे जे वक्ते येणार आहेत, हे 5 दिवस यांचा कार्यक्रम राहणार आहे. माझ्याकडनं मी अपील करते की तुम्हा सर्वांनी हे 5 दिवस हे अटेंड करावे आणि आपले वैचारिक बैठक ही मजबूत करावी. मी पुन्हा एकदा डॉक्टर पुंडे सरांचं आणि डॉक्टर शिवानंद स्वामी सरांचं आभार मानते आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन माझे हे आपला संवाद इथेच थांबवते. धन्यवाद.